समाचार अब तक, सत्य का साहस। नमस्कार, मी नेहा आणि आपण बघत आहे समाचार अब तक। बघूया आजच्या काही ठळक बातम्या। नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदानावर अंशतः अनुदानाधार नियुक्त शाळा कर्मचारी व 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आज यशवंत स्टेडियम नागपूर मैदानावर धरणे आंदोलन व साखळी उपोषण करण्यात आले आहे। हे आंदोलन निवृत्त शिक्षकांतर्फे करण्यात आले। 16 डिसेंबर पासून नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू झाले। मागणी पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते। आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने शिक्षक व कर्मचाऱ्यांची उपस्थिती असून अनेकांनी आपल्या मागण्यांसाठी ठाम भूमिका घेतली आहे। या आंदोलनामुळे शासनाचे लक्ष वेधले जाईल अशी भूमिका ठेवण्यात आली होती। महाराष्ट्र शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ज्यांची केवळ जाहिरात आणि अधिसूचना 2005 पूर्वी होती त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि जे शिक्षक टप्प्या अनुदानावर कार्यरत होते, अनुदान टप्प्यावरचे का असेना, मग या शाळा अनुदानित झाल्या होत्या 2005 पूर्वी, या शिक्षकांना सुद्धा जुनी पेन्शन देण्यात यावी, तो त्यांचा अधिकारच आहे। तत्कालीन शिंदे सरकारमध्ये माननीय शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सभागृहाच्या पटलावर असं घेण्यात आलं की 2005 पूर्वी जे कर्मचारी टप्प्या अनुदानावर होते अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यात यावी, त्यांना विचारात घेण्यात आले आहे असा स्पष्ट उल्लेख सभागृहाच्या त्या नोटिंगमध्ये जर झाला आहे, मग हे रिटायर झालेले, मयत झालेले शिक्षक अजून उपेक्षित का? त्यांच्यासाठी शासनाने त्वरित GR काढावा। न्यायालयाने निर्देशित केल्याप्रमाणे 100% अनुदानित शाळेवरचे जे वाढीव टप्पा अनुदानावर तुकडीवरचे शिक्षक आहेत अशा शिक्षकांना सुद्धा नागपूर खंडपीठाने आदेशित केले आहे की यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना देण्यात यावी। तरी सुद्धा या न्यायालयाच्या निर्देशाकडे शासन का लक्ष देत नाही? या शिक्षकांनी या निर्णयाविरुद्ध कोर्टामध्ये अजून आपली केस केली आहे, तसं म्हणणं मांडलेलं आहे। तरी सुद्धा या संदर्भातला GR शासनाने लवकरात लवकर काढून या शिक्षकांना न्याय द्यावा। उपदानंतर शासनाने म्हटलंय, शासन एक मध्ये GR मध्ये म्हणते की नियुक्ती दिनांकापासून देण्यात यावे, परंतु अधिकारी वर्ग जिथून टप्पा मिळाला तिथून उपदान कॅल्क्युलेट करते, हे मात्र योग्य नाही। म्हणून जिथून शिक्षकांची नियुक्ती झाली आहे, जिथून मान्यता मिळाली आहे, ती सेवा लक्षात घेऊन उपदान द्यावे आणि 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्वच माझ्या सहकारी सर्वच शिक्षकांना जुनी पेन्शन योजना 1982 जुनी पेन्शन योजना द्यावी, यासाठीच ही संघटना नम्र निवेदन करते आहे।